नमस्कार मंडळी, मी माधवी जाधव स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, गणपतीचं आगमन झालं आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता की खास मी तुमच्यासाठी हा महाराष्ट्रीयन लुक क्रिएट केला आहे. तोही देखील खूप साधा सोपा आणि स्टेप बाय स्टेप इझी स्टेपमध्ये मी सांगितलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर प्रकारे हा लुक क्रिएट झाला आहे. आणि फक्त मी ह्याच्यामध्ये बेसिक प्रोडक्ट यूज केले आहेत मेकअपचे. आणि विदाऊट एनी टेन्शन तुम्ही देखील रेडी होऊ शकता झटपट आणि पटपट. तर मंडळी, पूर्ण व्हिडिओ पहा. स्टेप बाय स्टेप मी इन डिटेल नॉलेज सांगितलं आहे मेकअपबद्दल. आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि घरी बसल्या हा सुंदर लुक क्रिएट करा. मंडळी, सुरू करूया. तर मेकअप सुरू करण्याआधी मी माझा चेहरा वॉश करून घेणार आहे. तर मी यूज करत आहे मामाअर्थचा फेस वॉश, उपटन फेस वॉश, ज्याच्याने माझा पूर्ण क्लिअर चेहरा क्लीन करून झाला आहे. टोनर गुलाबरी ब्रँडचा आहे, रोज वॉटर. तर ते मी आता कॉटनवरती घेणार आहे. कॉटनवर डिप करून आपण लावणार आहोत. कॉटनवर घेऊन मी नीट व्यवस्थित हे करणार आहे. माझ्या पूर्ण फेसला हे करणार आहे कवर रोज वॉटरनी, जेणेकरून माझे पोर्स जे ओपन झालेत फेस वॉश करून ते मिनिमाइज होतील. टोनिंग झाल्यानंतर आपण यूज करणार आहोत मॉइश्चरायझर. मी यूज करत आहे व्हॅझलिनचं मॉइश्चरायझर. हे माझ्या स्किनला खूप सूट करतं. ऑल ओव्हर फेसवर लावणार आहे मी. नोजला, आईजला, सगळीकडे, फोरहेडला. ब्लू हेव्हनचं प्रायमर. ही थोडी क्वांटिटी घ्यायची प्रायमरची आणि जिथे आपले पोर्स आहेत तिथे आपण यूज करणार आहोत हे. मी यूज करत आहे स्विस ब्युटी HD प्रोफेशनल कन्सिलर आणि त्याच्यामध्येच करेक्टर देखील आहे. तर मी ऑरेंज करेक्टर घेणार आहे त्यातमधला. आणि नंतर मी जिथे माझे डार्क सर्कल्स किंवा प्रॉब्लेमॅटिक स्किन असेल तिथे मी यूज करणार आहे ते. याच्यामध्ये तुम्हाला कन्सिलर पण भेटतील आणि ऑरेंज करेक्टर किंवा करेक्टर्स जे आहेत आपल्या स्किनसाठी ते पण भेटेल ह्याच्यामध्येच. आणि अफोर्डेबल पण आहे. मी बोटानेच ब्लेंड करत आहे हे, कारण की बोटाने सॉफ्टली ब्लेंड होतं ब्लेंडरपेक्षा. आणि माझ्या फोरहेडवरती थोडा टॅन दिसतो, मी तिथे देखील लावणार आहे ऑरेंज करेक्टर. आणि मी ह्याला सॉफ्टली बोटानेच ब्लेंड करत आहे, जसं की तुम्ही बघत आहात. ब्लेंडरचा यूज नाही करत आहे, अगदी सॉफ्टली बोटानेच ब्लेंड करते मी. आणि इथे पण लावते मी. तर आपलं करेक्शन झालं आहे. तर आता आपण कन्सील करणार आहोत. कन्सिलरसाठी मी स्विस ब्युटी पॅलेटच यूज केला आहे. त्याचे सेशन्स केले आहेत. तिथे तिथे आपण कन्सील करणार आहोत. जे आपलं ऑरेंज आहे त्याला जिथे जिथे आपण ऑरेंज लावलं आहे तिथे तिथे आपण लावणार आहोत. हे देखील मी बोटानेच करत आहे, जसं की तुम्ही बघू शकता. नंतर मी सॉफ्टली ब्लेंडरनी ह्याला हे करणार आहे ब्लेंड. आधी मी बोटाने लावून घेते जिथे जिथे आपण ऑरेंज करेक्टर केलं होतं.
आता मी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे. मी हलकासा ह्याला भिजवलं आहे. अगदी हलक्या हाताने ब्लेंड करायचं आपण ह्याला. नंतर मी यूज करते आहे स्विस ब्युटी फाउंडेशन. मी ऑल ओव्हर अप्लाय करून घेते ह्याला फाउंडेशनला. मला नेहमी हाफ अप्लाय करून नंतर ब्लेंड करायची सवय, तर मी नंतर ब्लेंड करून घेणार आहे. हलक्या हातानेच ब्लेंड करून घ्यायचं आहे. तसंच सगळीकडे ऑल ओव्हर अप्लाय करून घेणार आहे. हाफ ऑफ फेसवर पण करू शकता किंवा तुम्ही फुल फेस पण तुम्ही अप्लाय करू शकता. मला हाफ ऑफ सवय, पण मी हाफ ऑफ फेस अप्लाय करते. तसंच मी मानेला देखील अप्लाय करून घेते. आणि ब्लेंडरच्या मदतीने मी ब्लेंड करून घेते. मी ऑल ओव्हर फेसवर अप्लाय केलंय फाउंडेशन. आता बेसला लॉक करण्यासाठी मी यूज करते आहे लॅक्मेची पावडर. बेस पूर्णपणे कंप्लीट झाला. इथे मी यूज करत आहे आय शॅडो पॅलेट. आय शॅडो पॅलेटमधून मी घेतला आहे पिंक शेड आणि ब्रशच्या मदतीने मी करते ब्लेंड राऊंड राऊंड माझ्या क्रीज लाईनला. नंतर मग आयबॉलच्या इथे पण ब्लेंड करून घेतला आहे. नंतर इथे मी लेफ्ट साईडला सेम पिंक शेड घेतला आहे. नॅचरल लुक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे पण सेम क्रीज लाईनला ब्लेंड करून घेतला आहे. नंतर आयबॉलला पण ब्लेंड करून घेतला आहे. इथे मी यूज करत आहे गोल्डन ग्लिटर. गोल्डन ग्लिटरी लुक हवा होता म्हणून इथं मी गोल्डन ग्लिटर यूज केला आहे. तुम्हाला जो कोणता ग्लिटर आवडतो तो मी यूज करू शकता आणि छान प्रकारे ब्लेंड करून घ्या. आता मी यूज करत आहे लॅक्मेची आयकॉनिक काजल पेन्सिल, जी की खूप सुंदर लागते. वॉटरप्रूफ आहे, स्मज प्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे आणि हो अफोर्डेबल पण आहे. इथे मी यूज केलं आहे ब्लू हेव्हनचं आयलायनर, जे की खूप सुंदर लागतं. जर तुम्ही अजूनपर्यंत ट्राय नसेल केलं असेल ब्लू हेव्हनचं आयलायनर तर नक्की ट्राय करा. त्याचा कंटेंट अगदी सुंदर आहे आणि छान प्रकारे त्याला टिप असल्यामुळे पॉइंटेड विंग लायनर तुम्ही क्रिएट करू शकता. आणि छान प्रकारे इथं तुम्ही बघू शकता, इथं माझं लायनर लावून झालेलं आहे. इथे मी माझ्या आयब्रोजला डिफाईन करत आहे. आयब्रोज डिफाईन करताना हे लक्षात ठेवा की जी आपली नॅचरल शेप आहे आयब्रोची तीच राहू द्या. जास्त ब्रॉड करू नका किंवा स्मॉल करू नका. जो नॅचरल शेप आहे तोच ठेवा आणि ब्रशच्या मदतीने छान प्रकारे ब्लेंड करून घ्या. जसं की मी इथे करते आहे. एंड पॉईंटपासून चालू केलं आहे, नंतर मिडल पॉईंटला येऊन त्याला छान प्रकारे ब्लेंड करत करत पुढे चालले आहे. आणि छान प्रकारे ब्लेंड करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की जो नॅचरल शेप आहे तो अजून किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे आणि उठून दिसतं आहे. इथे मी लावत आहे ब्लू हेव्हनचा मस्कारा. मस्काराची क्वांटिटी अगदी कमी घ्या, जेणेकरून वरती डोळ्यांना नाही लागणार आणि लॅशेसलाच लागतील सुंदर प्रकारे. आणि हो, ब्लश करायला विसरू नका. ब्लशर लावताना तुम्ही स्माईल करून ब्लश लावा, जेणेकरून जो ब्लश पॉईंट आहे तो अजून हायलाईट होईल आणि सुंदर प्रकारे लागेल. इथे मी करत आहे कॉन्टोरिंग. कॉन्टोरिंग करताना इथे मी चिक्सला करत आहे, चिनला करत आहे, नोजला करत आहे, फोरहेडला करत आहे. छान प्रकारे कॉन्टोरिंग केल्यानंतर जे तुमचे फीचर्स आहेत ते अजून एनहान्स होऊन दिसतात आणि अजून लुक खुलून येतो. इथे मी माझ्या फोरहेडला पण केलं आहे कॉन्टोरिंग. छान प्रकारे ब्लेंड पण करून घ्या त्याला, जेणेकरून पॅची नाही वाटणार.
आता मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं हायलायटर. हायलायटर करताना लक्षात घ्या की हायलायटरमुळे तुमचा अजून लुक सुंदर आणि शायनी वाटेल. जिथं मी पॉईंट्स सांगत आहे हायलायटिंगचे जे आहेत आपला फोरहेड पॉईंट, नोज पॉईंट, अप्पर लिप पॉईंट, चिन पॉईंट, चिक्स पॉईंट आणि मी ब्रशच्या मदतीने हायलायटर लावला आहे. आता मी यूज करत आहे मार्सची लिपस्टिक. मार्स लिपस्टिक अधिक सुंदर आहे, स्मूथ टेक्स्चर आहे आणि सॉफ्ट खूप छान प्रकारे लागून जातं. आणि मी ब्रशच्या मदतीने इथं मी लिपस्टिक लावून घेत आहे आणि इथं मी खूप सुंदर प्रकारे हा शेड दिसत आहे आणि इथं माझा लुक झाला रेडी. आता हा माझा आहे फायनल लुक. तुम्ही बघू शकता इथं मी पैठणी घातली आहे आणि गजरा घातला आहे, सिम्पल हेअरस्टाईल केली आहे. तुम्हाला कसा वाटला लुक हे नक्की कमेंट करा आणि हो, नक्की शेअर आणि लाईक करा. थँक्यू.